Hello students, welcome in today's lecture. Today we are going to discuss the next part of this asexual reproduction, and that is the vegetative reproduction. So vegetative reproduction means what? The reproduction which takes place through the vegetative part of the plant. And which are the vegetative part of the plant? Like root, stem and leaves. These are the vegetative parts. So you know that is stem, root and leaves are the vegetative part of the plant. And when plant reproduce through the stem or root or the leaves, then that type of reproduction is called as a vegetative reproduction. Means the reproduction other than seeds, flower and fruit. सीड, फ्लावर आणि फ्रूट याच्याशिवाय ज्या वेगवेगळ्या पार्टमधून प्लांटच्या रिप्रोडक्शन होतं त्याला आपण काय म्हणतोय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इथं तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजेच काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ह्या दोन पॅरलल टर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. दोन्हीचं मिनिंग आपल्याला सेम पाहायला मिळतं. सो विल सी व्हॉट इज मीन बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट? द प्लांट्स रिप्रोड्यूस थ्रू व्हेजिटेटिव्ह पार्ट. जेव्हा प्लांट या तीन किंवा अजून याच्यामध्ये आपण एक पार्ट ॲड करूया ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणू शकतो, बड. जेव्हा प्लांट लिव्ज, बड, रूट आणि स्टेम यांच्याद्वारे रिप्रोडक्शन करतं, यांच्याद्वारे नवीन अंगवण तयार करतं, त्यावेळी त्याला आपण काय म्हणतोय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि हे जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे याचा सिग्निफिकन्स काय आहे? न्यू प्लांट्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. याच्यापासून जे नवीन प्लांट तयार होणार आहे, म्हणजे लिव्सपासून जे नवीन अंगवण तयार होणार आहे, रूटपासून जे नवीन अंगवण तयार होणार आहे, स्टेमपासून जे नवीन अंगवण तयार होणार आहे, हे अंगवण तुम्हाला एक्झॅक्ट सिमिलर पॅरेंटसारखं पाहायला मिळतं. एक्झॅक्ट सिमिलर त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला पॅरेंटसारखी पाहायला मिळते. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, नाऊ इन दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, दिस रिप्रोडक्शन इज मेनली यूज बाय टू फील्ड्स. One is called as agriculture and another one is called as a horticulture. दोन फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केलमध्ये हे रिप्रोडक्शन आपल्याला एम्प्लॉय केलेलं पाहायला मिळतं. सो हाऊ वी कॅन यूज दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन दिस ॲग्रिकल्चर फील्ड. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आपण कसं ते एम्प्लॉय करू शकतो? तर तुम्हाला माहीत आहे की ॲग्रिकल्चर्समध्ये वेगवेगळ्या प्लांटच्या हायब्रिड व्हरायटी तयार होतात. आणि या हायब्रिड व्हरायटी तयार करत असताना त्या ठिकाणी काय केलं तर दोन चांगल्या गुड क्वालिटीच्या क्रॉपचं ब्रीडिंग घडवून आणलं जातं. आणि ब्रीडिंग घडवून आणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? नवीन हायब्रिड व्हरायटी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे नवीन हायब्रिड प्लांट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीच्या दोन प्लांटचे कॅरेक्टर एका प्लांटमध्ये आणण्यासाठी या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये या टाईपचं रिप्रोडक्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हॉर्टिकल्चर म्हणजे काय? बागकाम. जसं आपण बघतो वेगवेगळ्या फळांच्या बागा, वेगवेगळ्या फुलांच्या बागा ज्या ठिकाणी केल्या जातात त्या फील्डला आपण म्हणतो हॉर्टिकल्चर. मग वेगवेगळे फ्रूट्स, वेगवेगळे फ्लावर्स तयार करण्यासाठी हे टेक्निक आपल्याला वापरलेलं पाहायला मिळतं. हा हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चरचा पार्ट आपल्या या सेक्शनचा नाही आहे. फक्त तुम्हाला माहीत हवं की हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चरमध्ये हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन लार्ज स्केलमध्ये काय केलेलं पाहायला मिळतं? आपल्याला यूज केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे? आता आपण बघणार आहोत या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या आर्टिफिशियल मेथड. आर्टिफिशियल म्हणजे काय? जे नॅचरली पाहायला मिळत नाहीत. नॅचरली असतातच, कारण नॅचरली तुम्हाला माहिती आहे स्टेमपासून, रूटपासून, लिव्सपासून नवीन प्लांट तयार होत असतं सॉईलमध्ये. पण मुद्दामहून चांगल्या क्वालिटीचे प्लांट, चांगल्या क्वालिटीच्या व्हरायटी प्लांटच्या तयार करण्यासाठी काही आर्टिफिशियल मेथड्स एम्प्लॉय केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिली मेथड आपण इथं दिलेली आहे बघा, कटिंग आहे. दुसरी मेथड या ठिकाणी लिहिलेली आपण ग्राफ्टिंग. आणि तिसरी मेथड आपल्याला पाहायला मिळते दॅट इज कॉल्ड ॲज अ टिश्यू कल्चर. सो तीन मेथड्स आपल्याला या आर्टिफिशियल मेथडमध्ये शिकायचे अंडर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. फर्स्ट वन इज अ कटिंग, देन ग्राफ्टिंग आणि थर्ड वन इज अ टिश्यू कल्चर. तर आपण आता या ठिकाणी पहिली मेथड एक्सप्लेन करणार आहोत ज्याचं नाव आहे कटिंग. आता यामध्ये पहा काय बघायचं आपल्याला कटिंगमध्ये. इथं काय लिहिलेलं आहे आपण? स्मॉल पीस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ अ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बर्ड्स इज यूज. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे? स्मॉल पीस ऑफ प्लांट पार्ट, की ज्या प्लांटला काय असलं पाहिजे? वन ऑर मोर बर्ड असला पाहिजे. दॅट इज यूज फॉर कटिंग. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक एक्झाम्पल मी तुम्हाला कटिंगचं एक्सप्लेन करते. सो यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ द प्लांट लाईक द शुगर केन.
सो सी हिअर दिस इज अ शुगर केन. शुगर केनमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? सपोज दिस इज अ स्टेम ऑफ दिस शुगर केन. हे शुगर केनचं काय आहे? स्टेम आहे. सो वी हॅव टू कट दिस शुगर केन इंटू व्हेरी स्मॉल पीसेस. या शुगर केनचं आपल्याला काय करायचे आहेत? छोटे छोटे पीस बनवायचे आहेत. सो दिस इज द पीसेस ऑफ दिस शुगर केन. आणि यामध्ये एक कंडिशन काय असणार आहे? हे जे काही आपण पीस शुगर केनचे बनवलेले आहेत छोटे छोटे, या पीसवर काय असलं पाहिजे? देअर शुड बी अ बर्ड, वन ऑर मोर. याच्यावर इथं समजा एक बर्ड दाखवलेला आहे, काही याच्यामध्ये तुम्हाला 2 बर्ड्स पाहायला मिळतात. सो दिस पीस शुड हॅव वन ऑर मोर बर्ड. आणि याला आपण लेबल करूया बर्ड. दीज आर द पीसेस ऑफ दी स्टेम. दे आर व्हेरी स्मॉल वन. म्हणजे आपण काय केलं? या शुगर केनचं कटिंग केलं स्मॉल पीसमध्ये, आणि या प्रत्येक स्मॉल पीसवर तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त बर्ड असलेले पाहायला मिळतात. आणि असं जे बर्ड असणारे स्मॉल पीसेस जेव्हा आपण सॉईलमध्ये कल्टिवेट करतो तेव्हा त्याच्यापासून आपल्याला नवीन प्लांट आलेलं पाहायला मिळतं. दॅट इज द सिम्पल मेथड ऑफ कटिंग. मग या कटिंगच्या मेथडमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा? कटिंगमध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे? स्मॉल पीस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हॅविंग वन ऑर मोर बर्ड. स्मॉल पीस व्हेजिटेटिव्ह पार्टचे, मग ते स्टेमचे असतील, लिव्हचे असतील, रूटचे असतील. मग या ठिकाणी मी कुठलं एक्झाम्पल घेतलं आहे? वी हॅव टेकन द एक्झाम्पल ऑफ द रूट. वी हॅव टेकन द एक्झाम्पल ऑफ द स्टेम. हे शुगर केनचं स्टेम आहे, हो की नाही? मग असेच तुम्हाला पीसेस रूटचे पण पाहायला मिळतील, लिव्हचे पण पाहायला मिळतील. पण आपण इथे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल स्टेमचं सांगितलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येते? स्टेमचे स्मॉल पीसेस पाहायला मिळतात, आणि या पीसवर तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त काय पाहायला मिळतो? बर्ड पाहायला मिळतो. सो एक्झाम्पल बघा या कटिंगची. पहिल्यांदा डेफिनेशन परत एकदा समजून घेऊया. स्मॉल पीस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे या ठिकाणी परत आपण काय कन्सिडर करणार आहे? इट मे बी रूट, इट मे बी स्टेम, इट मे बी लीफ, और इट मे बी बर्ड. सो स्मॉल पार्ट या व्हेजिटेटिव्ह पार्टचे परत त्याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत आपल्याला व्हेजिटेटिव्ह पार्टचे, लिव्हचे, स्टेमचे, रूटचे. आणि काय करायचं आहे? त्या पार्टवर काय असणं गरजेचं आहे? वन ऑर मोर बर्ड. कारण बर्ड असल्याशिवाय तो व्हेजिटेटिव्ह पार्ट जर तुम्ही सॉईलमध्ये कल्टिवेट केला तर त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार नाही. सो बर्ड शुड बी देअर. आणि त्यामुळे या डायग्राममध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? बर्ड रिप्रेझेंट केलेलं आहे. आता एक्झाम्पल बघा, स्टेम कटिंग. इथं जसं एक्झाम्पल आपण दाखवले डायग्राममध्ये, इट इज अ स्टेम कटिंग. शुगर केनचे पीसेस आहे स्टेमचे. सो स्टेम कटिंगमध्ये काय सांगायचं आहे बघा आपल्याला? रोज, बोगनवेल. आता बघा 2 प्लांटचे एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, रोज प्लांट आणि बोगनवेल. रोज सगळ्यांना वेल नोन आहे. आपण कसं रोज प्लांट नवीन तयार करतो? तर नवीन रोज प्लांट तयार करायचं असेल तर जे रोजचं स्टेम आहे त्याच्यावर आपल्याला बर्ड पाहायला मिळतो, आणि असा बर्ड असलेला स्टेम आपण काय करतो? सॉईलमध्ये कल्टिवेट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेम कटिंग. बोगनवेल जे आहे हे सुद्धा तुम्हाला याच प्रकारे ग्रो झालेलं पाहायला मिळतं थ्रू द कटिंग ऑफ द स्टेम हॅविंग वन ऑर मोअर बर्ड. त्यामुळे स्टेम कटिंगमध्ये 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, रोज अँड बोगनवेल. नाव नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस कटिंग इज द लीफ कटिंग. लीफ. आता जर आपण सेकंड पार्ट घेतला तो लीफ. आता लीफ जे कोणत्याही प्लांटचं असू शकतं, हे लीफसुद्धा काय केलं जातं? स्मॉल पीसमध्ये असं कट केलं जातं. आणि ईच पीस शूड हॅव वन ऑर मोर स्मॉल बर्ड. प्रत्येक पीसवर तुम्हाला काय पाहायला पाहिजे? लीवच्या. म्हणजे असे जर तुम्ही लीवचे स्मॉल पीस तयार केले कटिंग करून तर त्या प्रत्येक पीसवर तुम्हाला एखादा बर्ड असणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ लीफ कटिंग. त्यामुळे या लीफ कटिंगमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? तर लीफ कटिंग मीन्स 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, सॅन्सविरिया, आणि एकच एक्झाम्पल लक्षात ठेवूया आपण लीफ कटिंगचं, सॅन्सविरिया. ह्याला काही मराठीचं कॉमन नाव नाही, त्यामुळे तुम्हाला लीफ कटिंगमध्ये हे एक्झाम्पल सॅन्सविरिया ॲज इट इज लक्षात ठेवावं लागेल. कारण CET पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारला तुम्हाला, वन ऑफ द फॉलोइंग प्लांट बिलॉंग्स टू द लीफ कटिंग विच इज अ पार्ट ऑफ द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर त्या ठिकाणी आपल्याला सॅन्सविरिया हे लीफसाठी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. रूट कटिंगमध्ये जेव्हा काही प्लांटचे रूट जे असतात ते रूट कट केले जातात स्मॉल पीसमध्ये. परत तीच कंडिशन आहे, रूटला सुद्धा काय असले पाहिजे? तर छोटे छोटे बर्ड्स असले पाहिजेत. आणि याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे रूट कटिंगमध्ये ब्लॅकबेरी. स्ट्रॉबेरीसारखंच आपल्याला ब्लॅकबेरीचं झाड पाहायला मिळतं. तर यामध्ये आपण पहिला पॉईंट क्लिअर केला की कटिंग मेथड इज यूज
फॉर प्रोडक्शन ऑफ द न्यू प्लांट. आणि या कटिंगमध्ये आपण सांगलेले 3 टाईपचे कटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. स्टेम कटिंग, एक्झाम्पल रोज आणि बोगनवेल. त्यानंतर लिप कटिंग, एक्झाम्पल सांगलेलं आहे सॅन्सविरिया. आणि तिसरं एक्झाम्पल आपण बघितलं रूट कटिंग, दॅट इज द ब्लॅकबेरी. ही तिन्ही एक्झाम्पल ॲज इट इज तुम्हाला 4 एक्झाम्पल CET पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायची आहेत, कारण हेच क्वेश्चन तुम्हाला CETला असे विचारले जातील. म्हणजेच थोडक्यात आपण काय सांगितलं, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स जर स्मॉल पीसमध्ये कट केला आणि त्याला बड असला तर नक्की तो काय करणार आहे, नवीन इंडिव्हिज्युअल तयार करणार आहे. नाऊ नेक्स्ट मेथड ऑफ दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्राफ्टिंग. ग्राफ्ट म्हणजे काय, जसं तुम्हाला माहिती आहे की ॲनिमलमध्ये एखाद्या व्यक्तीचा एखादा बॉडी पार्ट जर डॅमेज झाला असेल, सपोज एखाद्याचा हँडचा फ्रंट पोर्शन जो आहे तो जर भाजला असेल सिव्हिअरली आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्किन डॅमेज झालं असेल तर काय केलं जातं, त्याच व्यक्तीच्या दुसरा बॉडी पार्ट त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट केला जातो. म्हणजे त्या बॉडीचा फॉर एक्झाम्पल नीट समजून घ्या, जर आपल्या बॉडीमध्ये एखादा आपली स्किन डॅमेज झाली असेल एखाद्या ठिकाणी तर त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या बॉडी पार्टची स्किन त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट केली जाते, बरोबर आहे का. आणि तो बॉडी पार्ट जो फ्रंट साईडला दिसतोय आपल्या बॉडीच्या तो कवर केलेला पाहायला मिळतो. तर इथं ग्राफ्टिंगमध्ये पण तेच मेथड पाहायला मिळते आपल्याला. 2 डिफरंट प्लांट जे आहेत ते एकमेकावर एकत्र जोडले जातात आणि त्या ठिकाणी ग्राफ्टिंग मेथड आपल्याला केलेली पाहायला मिळते. कशी पहा, ग्राफ्टिंगमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, पार्ट्स ऑफ 2 डिफरंट प्लांट्स, 2 वेगवेगळ्या प्लांटचे पार्ट्स आपल्याला काय केले पाहायला मिळतात, ग्राफ्टिंगमध्ये एकत्र येतात. सो पार्ट्स ऑफ 2 डिफरंट प्लांट्स आर जॉईन, दे ग्रो ॲज अ 1 प्लांट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथं समजून घ्या, तुम्हाला दिसतंय का बघा, माझ्या हातामध्ये 2 चॉक्स आहेत, एक हा ऑरेंज कलरचा चॉक आहे आणि एक व्हाईट कलरचा चॉक आहे. सो सपोज दीज आर द 2 डिफरंट प्लांट्स अँड ॲज दे आर 2 डिफरंट प्लांट्स दे आर जॉईन टुगेदर अँड लेटर ऑन दे ग्रो ॲज अ पार्ट ऑफ द 1 प्लांट. जरी सुरुवातीला हे 2 डिफरंट प्लांट असले आणि आपण ते काय केलेले आहेत, एकमेकांना जॉईन केलेले आहेत आणि जॉईन केल्यानंतर काही दिवसानं ते दोन्ही पार्ट एका झाडाचा पार्ट म्हणून ग्रो होतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ग्राफ्टिंग. मग आता हे ग्राफ्टिंग का केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. सो पहिल्यांदा लक्षात आलं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय ग्राफ्टिंग, पार्ट्स ऑफ 2 डिफरंट प्लांट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 वेगवेगळ्या प्लांटचे पार्ट्स या ठिकाणी काय केले जातात, जॉईन केले जातात आणि नंतर ते ग्रो ॲज अ 1 प्लांट, एकच प्लांट म्हणून ते तुम्हाला ग्रो झालेले पाहायला मिळतात. आता इथं आपल्याला एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा, एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया, मग मी तुम्हाला ते डायग्रॅमॅटिक एक्सप्लेन करते. पार्ट ऑफ स्टेम, सपोज एका प्लांटच्या स्टेमचा पार्ट घेतला, पार्ट ऑफ स्टेम कंटेनिंग मोर दॅन 1 बड. एक स्टेम घेतलं, तुम्ही समजून घ्या हे ऑरेंज कलरचं स्टेम आहे, या स्टेमवर एक किंवा एकापेक्षा जास्त बड आहे आणि या ऑरेंज कलरच्या स्टेमला मी काय म्हणते, सिऑन, ह्याला काय म्हणतो आपण, सिऑन. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, इज अ जॉईन ऑन अ रूटेड प्लांट. आणि सपोज हे व्हाईट कलरचा पार्ट आहे, ह्याला रूट आहे, ह्या रूटेड प्लांटला हे सिऑन किंवा स्टेम काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे की ज्या सिऑनवर एक किंवा एकापेक्षा बड काय असणार आहे, जास्त बड असणार आहेत. आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, वी कॉल इट ॲज अ ग्राफ्टिंग. ओके, आता हेच मी तुम्हाला डायग्रॅमॅटिक एक्सप्लेन करते, थोडंसं लक्ष द्या इकडं. काय आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे बघा, या ग्राफ्टिंग प्रोसेसमध्ये. या ग्राफ्टिंग प्रोसेसमध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की हे मी जे दाखवते, धिस इज द स्टेम. ओके, हे काय आहे, स्टेम आहे आणि या स्टेमवर आपण सपोज दाखवलेला हा काय आहे, धिस इज अ बड. एक किंवा एकापेक्षा जास्त बड तुम्हाला या स्टेमवर पाहायला मिळतात. आता या स्टेमचं नाव काय आहे, इट इज कॉल्ड ॲज अ सिऑन. ह्याला काय म्हणायचं, सिऑन असं म्हणायचं, बरोबर आहे. मग आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे सिऑन आहे किंवा हे जे स्टेम आहे, हे स्टेम कशावर ग्राफ्ट केलं जातं, तर रूटवर. आता मी जरा थोडंसं बिगर दाखवलेलं आहे, याला आपण म्हणूया रूट. आणि रूटचं दुसरं सायंटिफिक नाव काय सांगितलेलं आहे आपल्याला, स्टॉक असं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग आता बघा काय सांगतोय आपण, धिस स्टेम इज ग्राफ्टेड ऑन धिस रूट. But keep in mind this stem is belongs to different plant and root belongs to the different plant. हे रूट आणि स्टेम हे वेगवेगळ्या 2 प्लांटचे पार्ट आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. मग इथं काय केलं जातं की हा जो सिऑन आहे ह्याच्यावर एकापेक्षा जास्त बड आहे, ज्याला आपण स्टेम म्हणतोय, हा सिऑन कुणावर इम्प्लांट केला जातो, रूटवर, ज्याला आपण स्टॉक म्हणतोय. हे असं का केलं जातं, तर त्याचे काही रिझन्स आहेत. आता सपोज तुम्ही असं समजून घ्या की जे आपण स्टेम ह्या रूटवर ग्राफ्ट करणार आहे, तर या स्टेमच्या काही चांगल्या क्वालिटीज पाहायला मिळतात. म्हणजे ही 2 वेगवेगळ्या झाडांची पार्ट आहेत. या स्टेमवर तुम्हाला काय पाहायला मिळतं, फ्लावर चांगले आलेले पाहायला मिळतात, फ्रूट चांगले आलेले पाहायला मिळतात. तर असं चांगले फ्लावर, चांगलं फ्रूट असणारं स्टेम
एका प्लांटचं कन्सिडर केलं जातं आणि दुसऱ्या प्लांटचं जे रूट स्ट्रॉंग आहे, म्हणजे या प्लांटमध्ये फ्लावर चांगले आहेत, त्यानंतर फ्रूट चांगले आहेत, याचा अर्थ ह्याच्यामध्ये वीक रूट आहेत. बघा मी काय सांगते, ह्या स्टेमवर फ्लावर चांगले येत आहेत, फ्रूट चांगले येतात, पण स्टेम कसं आहे, याचं रूट कसं आहे, वीक आहे. ह्या स्टेमचं रूट वीक आहे. इथं काय पाहायला मिळतं, रूट स्ट्रॉंग आहे या प्लांटचं, परंतु या ठिकाणी फ्लावर्स आणि फ्रूट चांगले येत नाहीत. याचा अर्थ चांगले फ्लावर आणि चांगले फ्रूट येणारं स्टेम चांगल्या रूटच्या पार्टवर इथं ग्राफ्ट केलेलं पाहायला मिळतं. याचा कारणच हे आहे, याच्यामधले स्ट्रॉंग रूट आणि याच्यामधले चांगले फ्लावर्स आणि फ्रूट या दोन कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ग्राफ्टिंग मेथड केलेली पाहायला मिळते. त्यामुळे ग्राफ्टिंग पार्ट तुमच्या लक्षात आला असेल, दोन वेगवेगळे पार्ट प्लांटचे एकत्र जॉईन केले जातात. याचं रिझनच आहे हे की दोघांच्यामधले गुड क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र आणण्यासाठी हे आपल्याला ग्राफ्टिंग केलेलं पाहायला मिळतं. इथं तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, तर जो स्टेमचा पार्ट ग्राफ्टिंगसाठी यूज करतो ऑफ वन प्लांट दॅट इज कॉल्ड ॲज अ सिओन, अँड जो रूटचा पार्ट आपण ग्राफ्टिंगसाठी यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॉक. अशा प्रकारे सिओन आणि स्टॉक एकत्र आणून आपण ग्राफ्टिंग करत असलेलं इथं पाहायला मिळतं. सो यू शुड रिमेंबर व्हॉट इज मीन बाय सिओन आणि व्हॉट इज मीन बाय स्टॉक. नाऊ लास्ट त्यातलाच ग्राफ्टिंगमधला पार्ट आहे बघा, बर्ड ग्राफ्टिंग. आता बर्ड म्हणजे काय, आत्ताच आपण बघतो इथं, हिअर इट इज अ बर्ड. म्हणजे आता इथं काय केलं जातं, ओनली बर्ड ऑफ द स्टेम, ओनली बर्ड ऑफ द स्टेम इज ग्राफ्टेड ऑन दी रूट पार्ट. फक्त बर्ड काढला जातो, त्या ठिकाणी दुसरा कुठलाही लिव्हिंग टिश्यू घेतला जात नाही. ओनली बर्ड ऑफ द वन स्टेम गेट ग्राफ्टेड ऑन द रूट पार्ट ऑफ द प्लांट अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ बर्ड ग्राफ्टिंग. त्याला काय म्हणलं जातं, बर्ड ग्राफ्टिंग. म्हणजे बर्ड ग्राफ्टिंग आणि हे नुसतं ग्राफ्टिंग म्हणतो, इट इज अ सेम टाईप. ग्राफ्टिंगमधलाच आपण एक सब पॉईंट घेतोय, बर्ड ग्राफ्टिंग, नुसता बर्ड ग्राफ्ट करतोय. आणि दुसऱ्या मेथडमध्ये काय करतोय, होल स्टेमचा काही पार्ट आणि त्याच्यावर असणारा बर्ड आपण ग्राफ्ट करतोय. हा फरक तुमच्या लक्षात आला का? फक्त बर्ड जर ग्राफ्ट केलं रूटवर तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, बर्ड ग्राफ्टिंग. आणि बर्ड विथ सम पार्ट ऑफ स्टेम ग्राफ्ट केला तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, ग्राफ्टिंग. ठीक आहे, तर दीज आर द टू डिफरंट टाइप्स ऑफ दी ग्राफ्टिंग. आता एक एक्झाम्पल बघूया आपण इथं. एक्झाम्पल बर्डचं कुठलं दिलेलं आहे किंवा ओव्हरऑल ग्राफ्टिंगचं, दोन्हीचं एकच आहे बरं का एक्झाम्पल. ग्राफ्टिंगमधलाच हा टाईप आहे बर्ड ग्राफ्टिंग, त्यामुळे हे बर्ड ग्राफ्टिंगचीच एक्झाम्पल आहेत असं नाही. ओव्हरऑल ग्राफ्टिंगचे एक्झाम्पल आपण सांगतोय. बघा कुठले कुठले एक्झाम्पल आहेत, ॲपल, पियर, रोज. ॲपल तुम्हाला माहीतच आहे, सफरचंद म्हणतो आपण. पियर म्हणजे काय, तर अशा टाईपचं फ्रूट आपल्या सगळ्यांना माहीत आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ पियर. त्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल इथं सांगतोय रोज. रोजमध्ये सुद्धा तुम्हाला ग्राफ्टिंग केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे कसं बघा की दोन वेगवेगळ्या रोज प्लांटचे कॉम्बिनेशन कॅरेक्टर तुम्हाला काही वेळा पाहायला मिळतात. असं कधी तुम्ही रोज प्लांट बघितलेलं आहे का, ज्याच्यामध्ये व्हाईट पार्ट पण आहे, येलो पण आहे, रेड पण आहे. हे ग्राफ्टिंगचं एक्झाम्पल आहे. कारण काय केलं तर रेड फ्लावरचे जे स्टेम आहे ह्याचं रोजचं, ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल व्हाईट पार्टच्या दुसऱ्या रूटवर ग्राफ्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. सो दिस इज अ पार्ट ऑफ द ग्राफ्टिंग. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की हा जो पार्ट आपण आत्ता पाहिलेला आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, याच्यावर तुम्हाला 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामध्ये क्वेश्चन असा विचारला जाईल, व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, एक्सप्लेन इट्स टाईप. अजून एक टाईप मला तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचा आहे, तो मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते, म्हणजे हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपल्याला व्यवस्थित समजेल. आता यातला तिसरा टाईप जो राहिलेला आहे एक्सप्लेन करायचा, तो मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिला टाईप आपण बघितला कटिंगचा, दुसरा टाईप आपण बघितला ग्राफ्टिंगचा, आणि तिसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी टिश्यू कल्चर. याला काय म्हणायचं, टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर म्हणजे काय, तर टिश्यू कल्चर म्हणजे काय, अ स्मॉल पार्ट ऑफ प्लांट. काय केलं तर स्मॉल पार्ट ऑफ प्लांट ग्रो केला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला काय पाहायला मिळतं, न्यू प्लांटलेट्स तयार झालेले पाहायला मिळतात. बघा मी काय सांगते, न्यू प्लांटलेट्स किंवा न्यू प्लांट्स. प्लांटलेट्स, प्लांटचा अर्थ एकच बरं का. या ठिकाणी काय केलं जातं, स्मॉल पार्ट ऑफ प्लांट ग्रो केला जातो. मग आता स्मॉल पार्ट ऑफ प्लांट म्हणजे काय, तर छोटासा लीव्हचा पीस, छोटासा रूटचा पीस किंवा छोटासा स्टेमचा पीस किंवा एक सिंगल सेल किंवा एक सिंगल टिश्यू. बघा मी काय सांगते, एक स्मॉल सेल किंवा एक स्मॉल टिश्यू किंवा स्मॉल पार्ट ऑफ रूट, स्मॉल पार्ट ऑफ स्टेम और स्मॉल पार्ट ऑफ लीव्ज. एक छोटासा पीस आपण जर कुठल्याही या पार्टमधला घेतला आणि जर तो लॅबोरेटरीमध्ये प्रॉपर न्यूट्रिशन देऊन ग्रो केला तर तुम्हाला त्याच्यापासून हवे तेवढे नवीन प्लांट्स तयार झालेले पाहायला मिळतात.
एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. जसं तुम्हाला माहिती आहे की आता मँगोचा सीझन सुरू आहे, बरोबर आहे. चांगल्या क्वालिटीचे जर मँगोज आपल्याला खूप लार्ज स्केलमध्ये जर तयार करायचे असतील तर देर इज वन मेथड दॅट इज कॉल्ड एज अ टिश्यू कल्चर. कारण बघा, इट इज अ फ्लावरिंग प्लांट. ते सीड आपण कल्टिवेट करणार, मग सीडपासून बरेच दिवस आपण वाट बघणार ते प्लांटची येण्याची, आणि मग त्याला तुम्हाला फ्रूट्स आलेले पाहायला मिळणार. सो इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. दॅट्स वाय how we can generate a large number of these plants of mango through the tissue culture. We can take any small piece of that plant. मग आपण त्याचा कुठलाही स्मॉल पीस घेऊ शकतो आणि तो स्मॉल पीस आपण लॅबोरेटरीमध्ये ग्रो केला की मग त्या स्मॉल पीसमधून पाहिजे तेवढी आपल्याला नवीन मँगो प्लांट तयार करता येतात. दिस इज कॉल्ड ॲज दी टिश्यू कल्चर. सो टिश्यू कल्चरमध्ये व्हेरी स्मॉल पार्ट आपण प्लांटचा ग्रो करू शकतो आणि हवे तेवढे प्लांट्स त्या ठिकाणी आपल्याला ग्रो झालेले पाहायला मिळतात. सो दिस इज द थर्ड अँड लास्ट मेथड ऑफ दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. पहा सगळ्यांनी, एकूण मी तुम्हाला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या 3 मेथड सांगितल्या, ज्या पर्टिक्युलरली आर्टिफिशियल म्हणतोय कारण लार्ज स्केलला या मेथड तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये यूज केलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये कटिंग बघितलं. कटिंग म्हणजे मी सांगितलं की स्मॉल पीस हॅव्हिंग वन ऑर मोर बर्ड वेन यूज टू कल्टिवेट द प्लांट इट प्रोड्यूस द मोर प्लांट्स. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला टाईप्स कुठले पाहायला मिळतात बघा. स्टेम कटिंगमध्ये आपण बघितलं रोज, बोगनवेल. लीफ कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं सॅन्सविरिया एक्झाम्पल लक्षात ठेवा. रूट कटिंगमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे ब्लॅकबेरी. त्यानंतर ग्राफ्टिंगमध्ये काय सांगितलेलं आहे आपण, द पार्ट्स ऑफ 2 डिफरंट प्लांट्स आर जॉईन अँड लॅटर ऑन दे ग्रो ॲज अ पार्ट ऑफ द वन प्लांट. जो स्टेमचा पार्ट आपण जॉईनिंगसाठी यूज करतोय दॅट इज कॉल्ड ॲज अ, त्या स्टेमच्या पार्टला आपण नाव काय दिलेलं आहे, सिऑन. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि रूटचा पार्ट जो जॉईन करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टॉक. सो सिऑन आणि स्टॉक ऑफ 2 डिफरंट प्लांट्स आर जॉईन टुगेदर दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्राफ्टिंग. का केलं तर ग्राफ्टिंग, तर चांगल्या क्वालिटीचे प्लांट्स तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. त्या ग्राफ्टिंगमध्येच अजून बर्ड ग्राफ्टिंग आहे. बर्डमध्ये काय केलेलं आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सिंगल बर्ड जो असतो तो सिऑनचा कॅरी केला जातो स्टॉकवर, दॅट इज कॉल्ड ॲज अ बर्ड ग्राफ्टिंग. आणि याची आपण एक्झाम्पल बघतोय टोटल ग्राफ्टिंगची, ॲपल, फिअर आणि रोज. आणि सगळ्यात लास्टला मी तुम्हाला जे सांगते ते आहे टिश्यू कल्चर, विच इज ऑल्सो अ टाईप ऑफ दिस व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कुठलाही एक पार्ट त्या प्लांटचा, मग तो एक सेल असेल, सिंगल सेल असेल, टिश्यू असेल किंवा लीफ, रूट, स्टेम, बर्डचा एखादा छोटासा पीस असेल, या पीसपासून आपल्याला होल नवीन पाहिजे तेवढे जास्त अमाऊंटमध्ये प्लांट्स तयार करता येतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ टिश्यू कल्चर. आणि ह्या पद्धतीनं आज रिसेंटली खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे टिश्यू कल्चर यूज केलेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर आणि हायर प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला हा सगळा पार्ट नोट्स म्हणून तुमच्याजवळ राहील. ठीक आहे, बघा परत. आता यानंतर आपण या सेक्शनमध्ये दुसरा पॉईंट जो बघणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेकंड पार्ट काय पाहणार आहोत बघा आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता इथून पुढचा जो कंटेंट आपण स्टार्ट करतोय तो प्युअरली आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांटचा पाहायला मिळणार आहे. जसं मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं की इथून पुढचा जो सगळा पार्ट आहे तो फक्त कुणाशी रिलेटेड आहे, फ्लावरिंग प्लांटशी, अँजिओस्पर्मशी रिलेटेड आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला माहीत आहे की इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज अ फ्लावर. So flower is a special part of the plant which is mainly responsible for this sexual reproduction. And in this flower you can observe that there is a formation of male and female gametes. ओके, तुम्ही बघितलेलं आहे, तुम्हाला फ्लावरमध्ये काय तयार झालेलं पाहायला मिळतं, मेल आणि फिमेल गॅमेट्स. कारण फ्लावरमध्ये तुम्हाला मेल पार्ट अँड्रोशियम आणि फिमेल पार्ट गायनोशियम पाहायला मिळतो. सो दिस अँड्रोशियम अँड गायनोशियम इन द फ्लावरिंग प्लांट इन द अँजिओस्पर्म प्रोड्यूस दिस रिस्पेक्टिव्ह गॅमेट्स. सो फ्लावर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ॲज वी कन्सिडर फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग तुम्ही याआधी एक्सप्लेन केलेलं आहे किंवा याआधी स्टडी केलेलं आहे की या फ्लावरमध्ये आपल्याला 4 फ्लोरल पार्ट्स पाहायला मिळतात. बरोबर आहे का? बघा, पहिला पार्ट कोणता पाहायला मिळतो आपल्याला, कॅलिक्स. सेकंड वन इज करोला. थर्ड वन इज काय बघतोय आपण, अँड्रोशियम, किंवा असं म्हणते मी तुम्हाला सांगते इझी लक्षात ठेवायला, स्टॅमिन. अँड फोर्थ वन इज अ कार्पेल. वी हॅव स्टडीड इट.
दॅट इज कॅलिक्स, करोला, स्टॅमिन आणि कार्पेल. असे 4 पार्ट्स तुम्हाला कशाचे पाहायला मिळतात, या फ्लावरचे पाहायला मिळतात. त्यापैकी या 2 पार्टला आपण काय म्हणतोय, ॲसेसरी पार्ट्स, की जे ॲक्च्युली रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत. अँड दीज 2 पार्ट्स आर कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट बिकॉज दे टेक पार्ट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. कशामध्ये भाग घेतात ते, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो इन दिस सेक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन डिटेल आपल्याला या फ्लावरचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. ज्याचा काही बेसिक पार्ट आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे तो काही आपण इथं परत परत रिपीट करणार नाही. तर आपल्याला महत्त्वाचं सांगायचं आहे की या फ्लावर्समध्ये तुम्हाला 2 महत्त्वाच्या प्रोसेसेस पाहायला मिळतात. पहिली प्रोसेस आपल्याला सांगता येईल, दॅट इज कॉल्ड ॲज मिओसिस अँड सेकंड वन इज द फर्टिलायझेशन. First process which is carried out in flower is called as meiosis and second one is called as a fertilization. Meiosis म्हणजे काय, the diploid parent cell which are now going to produce the gamete. हे diploid parent cell जे आहे ज्याच्यापासून गॅमेट तयार होते, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, यांच्यामध्ये मिओसिस होतं. परत नीट ऐका बघा, मी काय सांगते, जे डिप्लॉइड पॅरेंट आहेत, डिप्लॉइड म्हणजे आपण काय म्हणतोय 2n, जे डिप्लॉइड पॅरेंट्स आहेत अँजिओस्पर्ममध्ये, या डिप्लॉइड पॅरेंटमध्ये नेहमी काय होत असतं, क्रोमोझोमचं रिडक्शन होतं, मिओसिस होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतात, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झालेले पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झालेले पाहायला मिळतात. याचा अर्थ आपल्याला 2 महत्त्वाच्या फेजेस या फ्लावरमध्ये कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. एक आहे मिओसिस आणि दुसरं काय आहे, फर्टिलायझेशन. मिओसिस म्हणजे काय, रिडक्शन ऑफ द क्रोमोझोम नंबर. त्या ठिकाणी डिप्लॉइड सेल कशामध्ये कन्वर्ट होतो, हॅप्लॉइड सेलमध्ये, याला आपण म्हणतोय मिओसिस. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे आपण, तर फॉर्मेशन ऑफ मिओसिस झाल्यानंतर काय तयार होणार आहे, या ठिकाणी गॅमेट्स तयार होणार आहेत. आणि या गॅमेटचं जेव्हा फ्युजन होतं, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं जेव्हा फ्युजन होतं तेव्हा त्या ठिकाणी काय तयार होतो, झायगोट तयार होतो. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ fertilization. So this one is a meiosis and all this process is called as a fertilization. These are 2 important events takes place in the flower. हे 2 महत्त्वाचे इव्हेंट्स तुम्हाला कुठे तयार झालेले पाहायला मिळतात, फ्लावरमध्ये. हे सगळं आपण रिवाईज करतोय आणि हा सगळा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. कोणकोणता, तर स्पेशल ऑर्गन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज फ्लावर. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, हे ऑलरेडी आपण आधीच एक्सप्लेन केलेलं आहे. इट इज अ टाईप ऑफ रिप्रोडक्शन वेअर 2 parents are involved, one male parent and other is a female parent. There is a fusion of 2 compatible gamete or sex cell, त्याला आपण म्हणतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 कॉम्पॅटिबल गॅमेटचं किंवा 2 कॉम्पॅटिबल सेक्स सेलचं जिथं फ्युजन होतं तेव्हा त्याला काय म्हणतोय आपण, वी कॉल इट ॲज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग या सेक्शुअल रिप्रोडक्शनचा महत्त्वाचा पार्ट कोणता आहे, फ्लावर. मग या फ्लावरमध्ये तुम्हाला माहिती आहे की मेल आणि फिमेल पार्ट असतो, स्टॅमिन आणि कार्पेल, ॲज वेल ॲज देअर आर कॅलिक्स अँड करोला. दिस कॅलिक्स अँड करोला are the accessory part because they do not involve directly in the reproduction, while the stamen and carpel are the reproductive part which are majorly involved in the reproduction. This is a male part and this one is a female part. Thus 2 important events are taking place in this flower. One is called as meiosis and second one is called as fertilization. So meiosis and fertilization, these 2 events occur in the flower. Meiosis म्हणजे काय बघा, डिप्लॉइड जे पॅरेंट सेल असतात त्यांच्यामध्ये रिडक्शन होतं क्रोमोझोमचं, मिओसिस होतं आणि हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात. आणि हे हॅप्लॉइड गॅमेट मग फिमेल आणि मेल असतात, त्याचं फ्युजन होतं, झायगोट तयार होतं आणि त्या ठिकाणी काय तयार होतं, त्या प्रोसेसला आपण म्हणतोय फर्टिलायझेशन. सो हिअर स्टुडंट्स, इन दिस लेक्चर वी हॅव कम्प्लिटेड the part of the sexual reproduction up to this. In the next lecture we will see in detail the first part of the flower, that is the stamen. आणि मग या स्टॅमेनमध्ये कशा प्रकारे मेल पार्ट तयार होतो किंवा आपल्याला मेल गॅमेट्स तयार होतात हे पाहायचं आहे. ओके, सो हिअर वी विल फिनिश दिस लेक्चर. थँक्यू.